Good morning. This is from Ayucare Center, मांजरी. आपण इथं आयुकेअर अँड हार्ट केअर सेंटरमध्ये आयुर्वेदिक डिपार्टमेंटनुसार अंडर डॉक्टर सीमा जे माने च्या खाली हा पेशंट पंचकर्मासाठी होते. पेशंट आलं तेव्हा बरेचपैकी त्रास होते. आज पेशंट डिस्चार्ज होते आणि आज आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की आज पंचकर्मा 10 दिवसामध्ये त्यांना कितपर्यंत आमच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं फरक झालेला आहे आणि त्यांना आज डिस्चार्जच्या टायमाला आणि आलेल्या टायमाला किती डिफरन्शिएशन आपल्या प्रकृतीमध्ये जाणवते ते आपण पेशंटकडूनच ऐकून घेऊया. नाव कसं तुमचं? लक्ष्मण कृष्णा कोळी. बरं. गाव कुठलं? मलिकवाड. म्हणजे वय किती तुमचं? वय मला ते 71. 71 एज आहे. हा, ठीक आहे. जेव्हा आला तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होतो? मी आलो त्यावेळेला पायात पेन होते, मांडीत पेन होते, कंबर साधारण दुखत होतं आणि पोट साफ होत नव्हतं. हे असे बरेच तक्रारी होत्या. गेली 5-6 महिने मला हा त्रास चालू होता. मी बऱ्याच ठिकाणी दाखवलं पण 10-15% गुण आलं होतं आणि इथं आल्यानंतर मला 70-80% बरं वाटलं. ठीक आहे. पंचकर्मा ट्रीटमेंट बद्दल काय सांगू इच्छिता? पंचकर्मामध्ये तुम्ही ते स्वेदन किंवा ते स्टीम बाथ वगैरे घेतला त्यामुळं फ्रेश वाटते आणि मशाज चांगली करतात. तुमचे कर्मचारी वर्ग पण चांगले आहेत. चेतन आणि सोमेश यांनी मला चांगलं मसाज केलं. मसाजमुळं संपूर्ण शरीर अगदी हलकंसं वाटायला लागले आणि रोज आम्हाला एकदम उत्साह वाटतो. ठीक आहे. हाऊ इज आवर हॉस्पिटल सर्व्हिस? आमच्यामध्ये आल्यानंतर तुमचे शेड्यूल योगा म्हणा, तुमचं पंचकर्मा ट्रीटमेंट ह्याच्याबद्दल तुमचं माइंड फिलिंग कसं असतं? हो, मी सकाळी तर 7:15 मी दवाखान्यात हजर होतो आणि मला माने डॉक्टरनी बरोबर 7:15 म्हणजे योगावर शिकवत होते. परत योगा परत मुद्रा वगैरे शिकवलं. त्यामुळे मला बरंचसं फ्रेश वाटलं आणि इथले जे कर्मचारी वर्ग आहे त्यांच्यामध्ये म्हणजे इतकं प्रेम आहे, इतकं आपुलकीने चौकशी करतात. तुम्हाला बरं वाटतंय काय, कसं फरक पडला काय असं त्यांनी बरेच वेळा मला विचारलं. सोमेश आणि चेतन सुद्धा मी रोज म्हणा सर किती फरक पडला तुम्हाला, हे आज बरं वाटायला मला, आज बरंचसं दुखणं कमी झालं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही हा पंचकर्मा ट्रीटमेंट लोकांच्यासाठी काय संदेश द्यायचे? म्हणजे असे तुम्हाला जो त्रास आहे त्या त्रासापासून तुम्ही 80% बरे होताय 10 दिवसात आणि 10 दिवसात एवढी मेंटली तुम्ही सॅटिस्फॅक्शन होता आणि तुम्ही पॉझिटिव्हिटी एनर्जी जी आहे आपल्यामध्ये, आपण प्रकृतीसाठी काहीतरी केलो असं आमच्याकडनं काहीतरी विद्या घेऊन चालायचं. बरोबर आहे. तुम्हाला मेडिसिन पेक्षा आम्ही तुम्हाला चेंज करून पाठवायला. चेंज ऑफ लाईफस्टाईल मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये लोकांच्या मध्ये ह्या पंचकर्मा आयुर्वेदिक ट्रीटमेंट बद्दल काय ऍडवाइस करू शकता? आता इथं ट्रीटमेंट घेतल्यानंतर म्हणजे बरेचशे लोकांना असे जे गुडघे त्रास असतील किंवा पाय दुखत असतील, कंबर दुखत असेल तर अशा लोकांनी इथे या ठिकाणी येऊन पंचकर्म जर करून घेतला तर तुमचं जवळ 70-80% दुखणं कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. त्यामुळं बरेचशे लोकांना जे त्रास असेल त्यांनी या माने हॉस्पिटलला येऊन भेट द्या, ट्रीटमेंट घ्या आणि बरे व्हा. ठीक आहे. आणि दिस लाईक पेशंट आपण आता डिस्क प्रोलॅप्स म्हणतो, आपण डिस्क जे प्रॉब्लेम आहे किंवा सर्व लंबार स्पॉन्डिलायटिस आहे किंवा नर्व कॉम्प्रेशन आहे, अशामध्ये त्यांच्या ओल्ड एज रिलेटेड कॉन्स्टिपेशन हा त्यांचा मेन कारण आहे. टॉयलेटला साफ होत नसल्यामुळं त्यांच्या मणक्यावरचा जो प्रेशर आहे आणि जो प्रेशर रिलीज करण्यासाठी आपण डिटॉक्स केलो आणि 32 सारख्या ट्रीटमेंट आपण पंचकर्मामध्ये अंडर डॉक्टर सीमा माने यांच्यामध्ये सांगितल्यानंतर यांना कन्सिडर करून आज पेशंटची प्रकृती आपण जिथं त्रास होता त्याला रिव्हर्स होऊन 10 वर्ष आयुष्य कसं पाठीमागे आणायचं हा जो विजन आम्ही धोरणीचं काम करतोय तो आज सक्सेसफुल पेशंटच्या तोंडातूनच ऐकायला मिळाले, आपल्याकडून पेशंटाकडूनच ऐकायला मिळालंय. तशा अशा लाईक पंचकर्मा हे सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे, अनशियन ट्रीटमेंट आहे, पूर्वकालापासून चाललेले ट्रीटमेंट आहे. जेव्हा तिसरं पानिपत युद्ध झालं 1761च्या अगोदरपासून जी आयुर्वेदिक सिस्टीम आहे, त्याच्यानंतर इंग्रजांनी जेव्हा आले तेव्हा आपल्या बऱ्याचपैकी आयुर्वेदिक सिस्टीमच्या डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच गोष्टी तटल्या, थांबल्या आणि स्लो डेव्हलपमेंट झाल्यामुळे काही गोष्टी आपल्या इथपर्यंत प्रत्येक पेशंट पण आपण हा इंग्रजचा काळ होऊन गेल्यापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून आपण पोचायला फार कमी पडतोय कसं असं वाटतंय. त्यामुळे आयुर्वेदिक सिस्टीम ही सगळ्यात बेस्ट सिस्टीम आमच्या भारत देशाची आहे. अखंड भारतमध्ये आपलं आयुर्वेदिक सिस्टीम झालं पाहिजे. अखंड भारत प्रत्येक पेशंट घरगुती पंचकर्मा करून ट्रीटमेंट घेतला पाहिजे. असे जर मणक्याचे त्रास, गुडघ्याचे त्रास, बीपी कंट्रोल होत नसेल, गोळ्या खाऊन जर कंटाळत असेल, पोटाचे विकार जर असेल, मुलं होत नसतील, इन्फर्टिलिटी जर असेल, हार्मोन कुठले पण इम्बॅलन्स झाला असेल, तुमचा ट्रेस असेल, अशा गोष्टी जर थायरॉइडचे प्रॉब्लेम झालेले असेल, हायपरटेन्शन, डायबिटीस,
डायबिटीस, कार्डियाक, प्री कार्डियाक म्हणजे ब्लॉकेजेस जे असतात हार्टमध्ये जर सुरुवात स्टेजला असतील, अशा बऱ्याच डिटॉक्स करून आपण बॉडीला रिव्हर्स करतो. आणि सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट म्हणजे पंचकर्मा ट्रीटमेंट. म्हणून सर्वांना आम्ही आमच्या आयुकेअर हार्ट केअर सेंटरनुसार आपण हार्टली आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही जीवनामध्ये कधी पण एक 40 वर्षानंतर आपल्याला एकदम तर पंचकर्मा करून घेतली पाहिजे. आणि सिस्टमॅटिक पंचकर्मा वर्षातून किंवा 6 महिन्यातून जर करत गेला, तुमचं 90% रोगाची जे कॉम्प्लिकेशन असतात ते 100% रिव्हर्स होतात. तुमचे 5 ऑर्गन्स जे आहेत, किडनी आहे, तुमचं लिव्हर आहे, हार्ट आहे, ब्रेन आहे अँड फुफ्फुस, लंग्स आहे, हे रिव्हर्स जर व्हायटल ऑर्गन्सला जर करायचं असेल, त्यांचं आयुष्य जर वाढवायचं असेल, तर तुम्हाला 100% गॅरंटी देतो आम्ही, पंचकर्मा तुम्ही वर्षाला एकदम करा. आणि तुमचे कॉम्प्लिकेशन कुठल्या पण शुगरमुळे येत असतील, डायबिटीसमुळे येत असतील, थायरॉइडमुळे येत असतील, तुमच्या वजन वाढीमुळे येत असतील, तुमच्या स्ट्रेसमुळे येत असेल, तर ह्या ट्रीटमेंटलाच एकमेव ट्रीटमेंट असे भारत देशाचे आहे की तुम्ही रिव्हर्स करू शकता. म्हणून आयुर्वेदामध्ये पंचकर्मा हा बेस आहे. प्रत्येक घरातला पेशंट, शुगर, डायबिटीस असलेले पेशंट पंचकर्मा केलाच पाहिजे. ज्याला मणकं वीक आहेत, ज्याचा डिस्क प्रॉब्लेम असेल, त्यांनी पण डिटॉक्स करून पंचकर्मा ट्रीटमेंट घेतली तर 100% असे पेशंटांच्याकडून रिझल्ट जसा ऐकता तुम्ही पण एक दिवस येऊन इथे रिझल्ट सांगून जाशील ही आम्ही खात्री देतो. तुम्ही आला आणि एक्सपिरियन्स घेऊन जाताय, चांगलं आमच्याबद्दल सांगितल्याबद्दल थँक्यू. लोकांना संदेश पण चांगला दिला, त्याच्यामध्ये लोकांच्या मध्ये अवेअरनेस करणंच हे आमचं मोठं आहे की आयुर्वेदिक सिस्टीम ही स्लो नाही आहे, आपण तिला स्लो बनवलेलं आहे. आयुर्वेदिक 10 दिवसामध्ये विदाउट मेडिसिन तुम्ही एवढं रिव्हर्स होऊन जाताय, तर त्यामध्ये ताकद खरीच आहे आणि ती प्रयोग केल्याशिवाय आपल्याला ती समजणार नाही आहे. ओके, थँक्यू. थँक्यू.